करंज्यातला मोदक. मासिक मनोरंजनाच्या दिवाळीच्या अंकात करंज्यातील मोदक नावाची माझी कविता प्रसिद्ध झाली होती. ती कविता पुष्कळांना फार आवडली होती. करंज्या केल्या म्हणजे त्याबरोबर एक लहानसा मोदक केलाच पाहिजे. पुरणाच्या किंवा गुळाच्या पोळ्या केल्या की त्यात एक कानवला आलाच. पापड आले की त्यात एक लाटी तशीच राखून ठेवलीच. ही जी हिंदू स्त्रियांची चाल आहे, तिचा अर्थ या कवितेत सांगितला आहे. नरनारी संगम जिकडे तिकडे पाही, बगवरी खालती, पहा जागी कोठेही. वर सूर्य एकला नाही, क्षणभर नाही, ही प्रभा नित्य त्या अलुंगिनी या राही. हा चंद्र एकला नाही, आई नाही, या सवे चंद्रिका सदैव रमलेली ही. सप्तर्षी हे आभाळी आंजला, ही अरुंधती सांभाळी प्रेमला. पतिबंधू याही केली निश्चला, नभ नटले तारा तारे ह्या उभयाही. जे वरती दिसते तेच दिसे खालीही, या नद्या सागरा जाऊनी अवघ्या मिळती, या लता तरुणा सावरून या धरती, या जीवकुडीचा योग न हो जरी झाला, तरी प्राणी कोठून मिळे जगी बघण्याला. कवी आणि स्मृती दोघे भेटती, परी निलीलामती अनुरागे शोभती, तेव्हाच गायणे ओघे साधती, नरनारी संगम हीच संस्कृती बाई. विश्वास एकले कुठेच नाही काही, का वदे करंजी मोदक कोठे गेला. का पोळ्या म्हणती करा बघू काणवला, का लाटी वाचून पापड करी रुदनाला. मज नको वाटते कुणास शिकवायला, किती हिंद कन्या का वेड्या या. म्हणा या किती पावल्या थोड्या शिक्षणा, या करवी रचवी माड्या कल्पना. जगी राहू वेड्या अशाच आम्ही बाई, करू वेड्या इतरा यात न संशय काही. मी पापड लाटीत होते व दत्तू जाता येता लाट्या लाटीत होता. शेवटी सर्व पापड लाटून झाल्यावर एक लाटी उरली, त्याचा तिच्यावर डोळा. मी ती त्याला येऊ देईना, घेऊ देईना, तेव्हा त्याला हा सर्व शास्त्रार्थ सांगितला व ही कविता झाली. अर्थात हिच्यावर टिळकांचा सफाईदार हात फिरलेला आहे. ही कविता प्रसिद्ध झाल्यानंतर मला पंढरपूरहून एका बाईचे पत्र आले. त्यात असा प्रश्न केला होता की, मोदक बहु गोड असे आकारही सुबक साधला बाई, तव भरत्याचे त्याला साह्य नसे का कथी मला ताई. ही कविता वाचल्यावर मला प्रथम टिळकांचा मोठा राग आला. हे मला उगीच प्रसिद्धी देत बसतात आणि माझी अशी फजिती होती. पण माझ्या या कोपाग्नीचा आच लागण्यास टिळक माझ्याजवळ होते कोठे. दूर कोठेतरी बसून आपण एक महाकाव्य लिहावे असे त्यांनी ठरवले होते व ते नुकतेच वाईजवळ भुईंज येथे जाऊन फ्रीस्टाईल लिहू लागले होते. मला कवितेने भंडावून सोडले. पंढरपूरच्या पत्रात कवितेत उत्तर देण्याचे माझ्या मनाने घेतले व माझी सर्वात मोठी प्रसिद्ध झालेली कविता पती पत्नी ही मी त्यावेळी लिहिली. ही कविता विशेषतः रात्री अंधारात सुचायची. ओळीच्या ओळी डोक्यात यायच्या त्या मी खडूने जमिनीवर उतरून ठेवायच्या. एखाद्या वेळेस जवळ टाक नसला की आगपेटीची काडीच दवतीत बुडवून टाकाची भू काडीवर मी भागवते. सकाळी टोमऱ्यांची ही रात्रीची बिघार कागदावर नोंदवून ठेवावी असे करता करता 350 ओळींची कविता तयार झाली. ही कविता एक खरमरीत पत्र टिळकांना पाठवून दिली. ही पत्रे अजून दत्तूने सांभाळून ठेवली आहेत. आमच्या घरादारात त्यावेळी सारे कविता करत असत. त्यासंबंधी माझ्या पती-पत्नी कवितेत मी म्हटले आहे, न मी एकली या वायूच्या साहे वंश चौघा, गातो माझा ईश्वर डुलतो म्हणतो आम्हा गागा. बघ इकडे हा कुमार ताई, तारुण्याच्या दारी उभा राहुनी गाई, स्फूर्ती यास कुणाची सारी. पहा पोर ही नववर्षाची नवगीतांना रचती, जवळ येऊनी पहा कोण गे साह्येचे करती. पाकागारी चल तू माझ्या नवगीते स्वयंपाकी, रचितो गातो असे मराठी भाषा याची परकी. वर्षे झाली 60 वयाला, सखापतीच्या माझ्या गाऊ लागला. वृद्धपणी हा होतो कवींचा राजा, ही कविरत्ने अजून झाकली पहा आणखी दोन. ये जवळी तर्क न करणे बर वे ताई दुरून. ह्या कवितेत वर्ष झाली 60 वयाला सखापतीचा माझ्या गाऊ लागला म्हणून जो उल्लेख आहे तो रावसाहेब विनायकराव साठ्यांसंबंधी आहे. रावसाहेब साठे पेन्शनर होते. ते नगरास येऊन राहिले व नंतर कविता करू लागले. त्यांचा मुलगा वामन हा फार चांगला चित्रकार होता. तो जर जगता वाचता तर त्याचे नाव चहूकडे गाजले असते. परंतु वयाच्या 23-24व्या वर्षीच त्याच्यावर काळाने घाला घातला. टिळकांनी बापाचे अश्रू हे काव्य पुन्हा लिहिले. 1888 साली त्यांनी विद्यानंदावर पहिले बापाचे अश्रू लिहिले.
त्याच्यावर ते लिहिताना त्यांनी म्हटले आहे की माझा पुत्रक जाय सोडून मला त्याचेच हे ये रडू. पण 1909 सालचे बापाच्या अश्रू वामनावर लिहिले. यावेळी ते म्हणतात, जसे सिंधूचे तसेच त्याही जनकाचे सच्चिल, परंतु झाला दुःखाचा हा कळस कसा सोशील. रावसाहेब दररोज आमच्याकडे यायचे. दररोज त्यांचे काव्यगायन व्हायचे. ठोंबऱ्यांप्रमाणे त्यांची मी श्रोती असे. एक दिवस रावसाहेब आले त्यावेळी टिळक भुईंजला होते. त्यांना टिळकांना काही जरुरीचे पत्र लिहायचे होते. दत्तूने त्यांना दाऊ टाक दिला व जवळच तो व ठोंबरे बसले. रावसाहेब पत्र लिहू लागले. पत्र लिहिता लिहिता ते काय लिहित ते वाचित व प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हार्थी ऊ म्हणत. मला हू म्हणावे लागे. पत्र खूप मोठे होते. दत्तू व ठोंबरे हसत. शेवटी त्यांना हसू आवरेना म्हणून ते दोघे उठून बाहेर गेले. रावसाहेबांच्या काही हे ध्यानात आले नाही, पण माझ्या ध्यानात आले. त्यांनी हू म्हटले की मला हू म्हणावे लागे व मग पोरे गेल्याने मलाही हसू येईल. पत्र संपले. आता पत्ता. मी दत्तूला व ठोंबऱ्यांना आत बोलावले. अरे बाबांनो, तेवढा पत्ता लिहून द्या रे. आणि बाबा बसले. एकाने पत्ता लिहिण्यास सुरुवात केली. रेव्हरेंड दुसऱ्याने म्हटले हू. नारायण हू. वामन हू. अमेरिकन मिशन हू. भुईंज हू. जिल्हा सातारा हू. पत्ता लिहिला. रावसाहेब पत्र खिशात टाकून निघून गेले. रात्रीही हुमची गंमत आठवून माझे मलाच हसू येत होते. पण मग फार वाईट वाटले. रावसाहेब वयाने विद्येने आमच्यापेक्षा किती श्रेष्ठ आणि आम्ही त्यांची चेष्टा करावी. दुसऱ्या दिवशी असाच प्रकार घडला. ठोंबरे व दत्तू घरावर चढून बसले होते. खाली भास्कर व बेबी होती. रावसाहेब आले. घरावर चढल्याबद्दल ते त्या दोघांना बोलू लागले. ठोंबरे त्यांची थट्टा करू लागले. त्यांना दुसरी मुले साथ देऊ लागली. रावसाहेबांना फार राग आला व त्यांनी आत येऊन माझ्याजवळ हा सारा प्रकार सांगितला. मी बाहेर आले व ठोंबऱ्याला खाली बोलावून लागले. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग रावसाहेबांच्या त्या दिवसाच्या कविता ऐकण्यास मी बसले. इकडे ठोंबरे खानावळीत जेवण्यास निघून गेले. दत्तू बेबीला मी खूप रागावले. रावसाहेबांची थट्टा केलेली मला मुळीच झोपणार नाही. पुन्हा असं झालं तर मार मिळेल. मी ठोंबऱ्याला सांगणार आहे, तो जेवून आल्यावर त्याच्याशी मुळीच कोणी बोलायचं नाही. रात्री ते आपल्या बिछाण्यावर गुपचीप पडत होते. 9 वाजता ठोंबरे जेवून आला. आज जिकडे तिकडे चिडेचिप झालेली पाहून आजचे वातावरण काही निराळेच असल्याचे त्याने ओळखले. तरी तो प्रत्येक बिछाण्याजवळ गेला. प्रत्येकाजवळ बोलण्याचा त्याने प्रयत्न केला. मोठमोठ्याने हसून पाहिले, पण कोणी त्याच्याकडे पाहिना सुद्धा. तो खिन्न झाला. त्याला हा प्रकार काय आहे ते कळले. मग माझ्यापुढे तो येऊन बसला. लक्ष्मीबाई, हा काय प्रकार आहे? मला हे कळत नाही. बाबा रे, आम्ही असा बेत केला आहे, जोपर्यंत तू आपली चूक कबूल करीत नाहीस तोपर्यंत तुझ्याशी बोलायचे नाही. माझी काय चूक झाली? मोठ्या माणसांची थट्टा करण्याची. थट्टा करायची झाली तर बरोबरीच्या माणसांची करावी. तू आम्हाला किती आवडतोस. तुला कोणी नावे ठेवली म्हणजे आम्हाला किती वाईट वाटते, याची तुला जाणीव नसेल. तू रावसाहेबांची थट्टा केल्यावर ते तुला चांगला मुलगा म्हणतील का? त्यांनी तुला वाईट म्हटले तर ते मला आवडेल का? आणि तू आम्हाला जितका आवडतोस तितकेच रावसाहेबही आवडतात. तेव्हा जोपर्यंत तू कबूल करणार नाहीस की मोठ्या माणसांची थट्टा करणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणी तुझ्याशी बोलणार नाही. ठोंबरे बालकवी होते, पण कवीपेक्षाही तो बाल अधिक होता. माझे बोलणे ऐकून त्याला इतके वाईट वाटले की त्याचे प्रतिबिंब त्याच्या तोंडावर व डोळ्यात वटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू टिकू लागले. लक्ष्मीबाई, तुमच्या पायांची शपथ, मी आजपासून कोणत्याही वडील माणसांचा उपमर्द करणार नाही. मग मी त्याला पोटाशी धरले. मलाही हुंदका आला आणि बालवृत्तीचा ठोंबरे पुन्हा हसू खेळू लागला. मात्र त्या दिवसापासून त्याने कधीही कोणाचा उपमर्द केला नाही.